आज विधान परिषदेमध्ये नियोजित पुण्यश्लोक विविध कार्यकारी सोसायटी तालुका जामखेड या ठिकाणच्या संस्थेला सभासदत्व देणं, अकाउंट उघडणं या संदर्भामध्ये सहकार आयुक्तांनी आदेश देऊनही अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्या ठिकाणी त्यांचं अकाउंट उघडलं नव्हतं. त्यांना कर्ज देण्यासंदर्भात त्या ठिकाणी भूमिका घेतली नव्हती. सहकार आयुक्तांनी परवानगी देऊन विभागीय सहनिबंधकांनी सांगून सुद्धा अशा प्रकारे अकाउंट उघडून न घेणं हे त्या ठिकाणी कायद्याचा त्या ठिकाणी अवमान आहे. या संदर्भामध्ये आज मी लक्षवेधी आणली होती आणि माननीय मंत्री सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सदर अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी विविध कार्यकारी संस्थेला अकाउंट उघडून घेण्याचे निर्देश या ठिकाणी दिले. या निमित्तानं अकाउंट उघडण्याच्या प्रश्नावर लक्षवेधीवर बोलत असताना पीक कर्ज, वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना या जिल्हा मध्यवर्ती बँक त्या ठिकाणी राबवत असते. परंतु शासनाची जी वेगवेगळ्या खात्यांची अकाउंट्स आहेत ती अकाउंट्स नॅशनलाइज बँकांमध्ये असतात, काही खाजगी बँकांमध्ये असतात आणि त्याच्यामुळं सामाजिक बांधिलकीतनं काम जिल्हा मध्यवर्ती बँका करतात. समाजाच्या उपेक्षित वंचित घटकांच्या योजना सरकारच्या त्यांच्याकरता जिल्हा मध्यवर्ती बँका काम करतात. परंतु डिपॉझिट त्या ठिकाणी जिल्हा बँकांमध्ये ठेवलं जात नाही, अकाउंट उघडली जात नाहीत. या संदर्भामध्ये सुद्धा आज राज्यातल्या सहकारी बँकांचा विषय या ठिकाणी मांडला आणि राज्याच्या सहकार मंत्र्यांनी या भूमिकेला दुजोरा दिला आणि ज्या अवर्गातल्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, सलग 4-5 वर्ष ज्या बँकांना अवर्ग आहे त्या ठिकाणी डिपॉझिट ठेवणं असेल किंवा त्या ठिकाणी अकाउंट शासकीय उघडणं असो, या संदर्भामध्ये बैठक घेऊन त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेऊ अशा प्रकारचं सुद्धा आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या ठिकाणी दिलं.